शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या. शेतकऱ्यांसाठी पीक विमा, कर्जमाफी, पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेसंदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी आली आहे. जे शेतकरी मित्र या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहतील त्यांना सविस्तर बातम्या पाहायला मिळतील. त्यासाठी शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा व चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला दररोज अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील. तर चला पाहूयात आजच्या ठळक बातम्या. पहिलेच पीक विम्यासंदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी. 35,08,000 शेतकऱ्यांना 1,700 कोटी रुपयांचा 25% अग्रिम पीक विमा मंजूर. एकंदरीत जर पाहायला गेलं तर पीक विम्यासंदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी आहे. 35,08,000 शेतकऱ्यांना 1,700 कोटी रुपयांचा आगाऊ म्हणजेच अग्रिम पीक विमा मंजूर करण्यात आलेला होता. दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अग्रिम पीक विमा रक्कम जमा केली जाणार होती, मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे रक्कम जमा झाली नाही. मात्र आता आलेल्या माहितीनुसार पीक विम्याची 25% अग्रिम रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. व शेतकरी मित्रांनो, पीक विम्यासाठी पात्र असलेल्या जिल्ह्यांची देखील यादी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा व तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा. कमी दर मिळाल्यास फरकाची रक्कम सरकार देणार. देवेंद्र फडणवीसांचे शेतकऱ्यांना वचन. शेतकरी हितासाठी कटिबद्ध. जर पाहायला गेलं तर मागच्या काळामध्ये कापूस, सोयाबीनचे भाव कोसळल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी भावांतर योजना आणली. हेक्टरी 5,000 रुपयांची मदत शेतकऱ्यांना दिली. आम्ही एवढ्यावरच थांबलेलो नाही. येत्या काळामध्ये हमी भावापेक्षा कमी दर शेतकऱ्यांना मिळाल्यास यातील फरकाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करणार, असे वचन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिले आहे. कांदा दरासंदर्भातील बातमी. राहता बाजार समितीमध्ये कांद्याला 6,300 रुपयांचा भाव. सध्या जर पाहायला गेलं तर राहता बाजार समितीमध्ये कांद्याला चांगला भाव मिळत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे. कांद्याला जास्तीत जास्त प्रति क्विंटलला 6,300 रुपयांचा भाव सध्या मिळत असल्याचे चित्र आहे. मोठी बातमी. 3,50,000 शेतकऱ्यांकरिता 155 कोटी रुपयांचा निधी मंजूर. लवकरच होणार वितरित. जर पाहायला गेलं तर आता 25% अग्रिम पीक विम्यासाठी नाशिक देखील जिल्हा पात्र आहे. नाशिक जिल्ह्यातील 3,50,000 शेतकऱ्यांकरिता 155 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे. त्यानुसार हा निधी आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात येणार आहे. व शेतकरी मित्रांनो, तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील पीक विम्याची बातमी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा व तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा. भाजपाचे संकल्पपत्र. लाडक्या बहिणींना 2100 रुपये, 25 लाख नवीन नोकऱ्या आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी. जर पाहायला गेलं तर लाडक्या बहिणींना यापुढे 1,500 ऐवजी 2100 रुपये, त्याचबरोबर 25 लाख नव्या नोकऱ्या आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी यासह महाराष्ट्राच्या चौफेर विकासाचे आश्वासन भारतीय जनता पक्षाने आपल्या संकल्पपत्रामध्ये दिले असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे. महत्त्वाची बातमी. रब्बी पिकांनाही मिळणार 1 रुपयामध्ये पीक विमा कवच. अर्ज प्रक्रियेला सुरुवात. नैसर्गिक आपत्तीमध्ये मिळणार संरक्षण. जर पाहायला गेलं तर खरीपप्रमाणेच रब्बी हंगामातही केवळ 1 रुपयामध्ये पीक विमा भरता येणार आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये पिकांना विमा संरक्षण मिळावे यासाठी रब्बी हंगामामध्ये गहू, हरभरा पिकांची पेरणी केली असल्यास अशा शेतकऱ्यांनी मुदतीमध्ये विमा भरणे आवश्यक आहे. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांना तात्काळ पीक विमा भरण्याचे आवाहन केले जात आहे. सांगली जिल्ह्यामध्ये रब्बीसाठी 1,260 कोटींचे कर्ज वितरणाचे उद्दिष्ट. सध्या जर पाहायला गेलं तर राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये सध्या कर्ज वितरणास सुरुवात झालेली आहे. सध्या जर पाहायला गेलं तर सांगली जिल्ह्यामध्ये रब्बीसाठी 1,260 कोटींचे कर्ज वितरणाचे उद्दिष्ट आहे. पीक विम्यासंदर्भातील मोठी बातमी. 16,921 शेतकऱ्यांकरिता 4,88,00,000 रुपयांचा निधी मंजूर. जर पाहायला गेलं तर आता जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे. तुमचा देखील जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा. जर पाहायला गेलं तर आता पीक विम्यासाठी जळगाव देखील जिल्हा पात्र असून जळगाव जिल्ह्यातील 16,921 शेतकऱ्यांकरिता 4,88,00,000 रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे. त्यानुसार हा निधी आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होऊ शकतो. व शेतकरी मित्रांनो, तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील कोणतीही महत्त्वाची अपडेट आली की तुम्हाला कळवण्यात येईल. राज्यातील सोयाबीनला हवा तसा भाव मिळेल. पाशा पटेल यांचे आश्वासन.
आता जर पाहायला गेलं तर राज्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून कांदा, कापूस, सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला आहे। या दरम्यान सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी भाव मिळत असल्यामुळे शेतकरी नाराज झाले असून संताप व्यक्त करत आहेत। यावरून भाजपाचे नेते आणि कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी सोयाबीनच्या भावाबद्दल शेतकऱ्यांना आश्वासन दिले आहे। केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतली असून सोयाबीनला हवा तसा भाव मिळेल असे पटेल यांनी म्हटले आहे। मोठी बातमी, भाजपाचे संकल्प पत्र, शेतकऱ्यांच्या खात्यावरील SGST शेतकऱ्यांना परत करणार, महायुतीचे आश्वासन। जर पाहायला गेलं तर आता मोठी बातमी पाहायला मिळत आहे। शेतकऱ्यांच्या खात्यावरील SGST शेतकऱ्यांना परत करणार असल्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले आहे। याचा नक्कीच शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो। कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सातारा, सांगलीला येलो अलर्ट, उर्वरित राज्यामध्ये मात्र हलक्या पावसाचा अंदाज। एकंदरीत जर हवामान अंदाज पाहायला गेलं तर कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली या 4 जिल्ह्यांना मुसळधारेचा येलो अलर्ट, तर उर्वरित राज्यामध्ये मात्र हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे। पांढऱ्या सोन्याला मिळाला 7,500 रुपयांचा भाव। जर पाहायला गेलं तर मानवत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने कापूस लिलावाचा शुभारंभ करण्यात आला। पहिल्याच दिवशी 7,521 रुपये भावाने CCIने आद्रतेनुसार हमी भावाने शेतकऱ्यांच्या कापसाची खरेदी केली। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, अहिल्यादेवीनगर जिल्ह्यातील 2,31,831 शेतकऱ्यांकरिता 160 कोटी 28 लाख रुपयांचा निधी मंजूर। जर पाहायला गेलं तर आता पीक विम्यासंदर्भातील महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे। अहिल्यादेवीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता 160 कोटी 28 लाख रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे आणि याचा लाभ 2,31,831 शेतकऱ्यांना होणार आहे। व शेतकरी मित्रांनो, तुमचा तिकडला जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा। कांद्याच्या वाढलेल्या किमतीने सामान्यांच्या डोळ्यामध्ये पाणी, सध्याची स्थिती। जर पाहायला गेलं तर अनेक शहरांमध्ये व विशेषतः दिल्ली व मुंबईमध्ये कांद्याच्या वाढलेल्या भावामुळे सर्वसामान्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आले असून कांदा किलो मागे 80 ते 100 रुपये दराने विकला जात आहे। देशामध्ये गेल्या काही दिवसांमुळे सर्वच जीवन आवश्यक वस्तूंचे भाव वाढत असून त्यामुळे सर्वसामान्य जनता हवालदिल झाली असल्याची स्थिती आहे। कांदा दरासंदर्भातील बातमी, बाजार समिती पुणे येथे कांद्याला मिळाला जास्तीत जास्त 6,300 रुपयांचा दर। एकंदरीत जर पाहायला गेलं तर बाजार समिती पुणे येथे कांद्याची 10,786 क्विंटलची आवक झाली होती, तर कांद्याला कमीत कमी दर 2,000 रुपयांचा, जास्तीत जास्त दर 6,300 रुपयांचा आणि सरासरी दर 4,150 रुपयांचा मिळाला आहे। सोयाबीन दरासंदर्भातील बातमी, बाजार समिती अकोला येथे सोयाबीनला मिळाला जास्तीत जास्त 4,580 रुपयांचा दर। सविस्तर जर पाहायला गेलं तर बाजार समिती अकोला येथे सोयाबीनची 6,580 क्विंटलची आवक झाली होती, तर सोयाबीनला कमीत कमी दर 3,520 रुपयांचा, जास्तीत जास्त दर 4,580 रुपयांचा आणि सरासरी दर 4,255 रुपयांचा मिळाला आहे। तर शेतकरी मित्रांनो, दररोज अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात, तुमचा तिकडला जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।